लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष त्यांचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, अधिकाधिक जागा विधानसभेला मिळाव्यात यासाठी आग्रही झालेले आहेत। आपल्या सोबत भास्कर जाधव शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत। काल तुम्ही पूर्व विदर्भात मेळावा आढावा घेतला, तर त्यामध्ये आता मिशन विदर्भ मॅक्झिमम विदर्भ अशा प्रकारे एक मिशन राबवलं जाणार आहे। अधिकाधिक जागा विदर्भाला मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं सांगितलं आहे। काय नेमकी रणनीती असणार आहे खास करून विदर्भामध्ये, कारण तुम्ही संपर्क प्रमुख आहात? असं आहे की आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ह्या 100 दिवसापेक्षा सुद्धा कमी दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जर आम्हाला या सर्व निवडणुकांना सामोरं जायचं असेल तर आम्हाला काही गोष्टींचा होमवर्क केला पाहिजे आणि हा होमवर्क करून आम्ही आमच्या पक्षप्रमुखांसमोर ठेवला पाहिजे। ही पूर्व विदर्भाचा एक विभागीय नेता म्हणून माझ्यावर जबाबदारी माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाने दिलेली आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्याकरता म्हणून मी विदर्भामध्ये गेले 3 दिवस होतो। त्यात अधिकाधिक जागा विदर्भातल्या मॅक्झिमम विदर्भ असं एक मिशन राबवलं जात आहे असं सांगितलं जात आहे। असं आहे की शिवसेना आणि भाजपाची युती तुटलेली आहे, त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझ्याकडे जो पूर्व विदर्भ आहे किंवा संपूर्ण विदर्भामध्ये खूप मोठी संधी आता उपलब्ध झालेली आहे। आता पूर्व विदर्भापुरेसं बोलायचं झालं तर एकूण 28 आमदारकीच्या जागा आहेत आणि त्या 28 आमदारकीच्या जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 14 उमेदवार निवडून आलेले आहेत आणि शिवसेना भाजपाचे 2019 साली आमची युतीच होती, त्यामुळे ते 14 आमदार निवडून आलेले आहेत। भाजप आमच्यापासून दूर गेली, काही लोक आमचे शिंदे गटाबरोबर गेले, त्यामुळे तिथं आम्हाला कमीत कमी 14 जागांवर निवडणूक लढवण्याची संधी उपलब्ध झालेली आहे। 28 पैकी 14 जागांवर संधी आम्हाला निवडणूक लढवण्याची संधी उपलब्ध झालेली आहे आणि म्हणून त्या 14 जागांचा आढावा घेणं, त्या 14 जागांवर संभाव्य उमेदवार कोण कोण असतील त्याची चाचपणी करणं आणि ते निवडून येतील का की केवळ जागा आपण लढवणार आहोत याचा सुद्धा अभ्यास करणं। पण काँग्रेस ऐकेल, कारण काँग्रेसची सुद्धा विदर्भात तशी ताकद आहे, त्यामध्ये आता लोकसभेच्या निकालामध्ये काँग्रेसचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढलाय। असं आहे की 1990 सालापासून जर तुम्ही विचार केला, ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शिवसेनेने निवडणूक लढवली त्यावेळेला 1 नंबरचा पक्ष म्हणून शिवसेना भाजपा युतीमध्ये शिवसेनाच होता, परंतु भारतीय जनता पार्टीच्या विश्वासघातकी राजकारणामुळे आमचा एक उमेदवार पाडणं, एक जागा आमची पराभूत करणं आणि हळूहळू ती जागा आम्ही बघतो लढून ताब्यात घेणं, हा विश्वासघात करून त्यांनी शिवसेनेला विदर्भामध्ये कट टू साईज केलं, पूर्व विदर्भामध्ये कट टू साईज केलं। आज शिवसेनेला पुन्हा संधी आलेली आहे आणि तिथं शिवसेनेचा एकंदरीत जर तरुण वर्ग तुम्ही बघितला, मतदार बघितला, जनता बघितली आणि जनतेच्या मनातला भाव आणि भावना बघितल्या तर गतवैभव हे शिवसेनेला पूर्व विदर्भामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होईल म्हणजे होईल एवढं मी तुम्हाला सांगतो। शेवटचा प्रश्न, पुण्यात सुद्धा असंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं म्हणजे शरद पवारांचा पक्ष त्यांचं असं म्हणणं आहे की 8 पैकी 6 जागा आपण पुण्यातल्या घेऊयात, एक गोंधळ होणार नाही? जर काहीही गोंधळ होणार नाही, भरपूर स्कोप आहे। तिन्ही पक्षांना 3 पक्ष मुख्य आहेत, 288 जागा आहेत, खूप स्कोप आहे, तिन्ही पक्षांना प्रचंड स्कोप आहे। परंतु तुझं माझं करण्यापेक्षा आणि त्याचबरोबर मला जागा किती या तुला जागा किती यापेक्षा महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये पुन्हा आणणं हे उद्दिष्ट ठेवलं, त्याचं भान ठेवलं तर काहीही वाद होणार नाहीत। अतिशय व्यवस्थितपणे आणि खूप मोठ्या सौदार्य वातावरणामध्ये हे सीटा वाटप होईल, जागा वाटप होईल। मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेची ताकद दिसेल असं तुमचं म्हणणं आहे? काँग्रेसची ताकद शिवसेनेची ताकद विदर्भात पुन्हा एकदा दिसेल असं तुमचं म्हणणं आहे? 2019 मध्ये 1 नंबरचा पक्ष शिवसेनाच होता, उद्धव बाळासाहेब ठाकरेच होता महाविकास आघाडीमध्ये, याचं मी तुम्हाला स्मरण करून देतो। धन्यवाद। हे होते भास्कर जाधव, त्यांनी सांगितलं की पूर्णपणे तयारी विधानसभेची केली जाते आणि त्यानुसार बैठका घेतल्या जातात आणि पुन्हा एकदा मॅक्झिमम ज्या जागा आहेत, अधिकाधिक जागा आहेत शिवसेनेच्या, त्या लढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न केले जातील। कॅमेरामॅन अनिल संगरेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे
बघा नीट.